लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विकास कामांसाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीचा आढावा घेण्याकरता महापालिकेमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीला विविध स्तरावर चर्चा झाली। ठाण्यातील रिंग रेल्वे प्रकल्प, ठाण्यातील पॉट टॅक्सी प्रकल्प, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने होत असलेला जिमखाना, विविध ठिकाणी होत असलेले फुटबॉल टर्फ, तरण तलाव, वाघबिळे येथे होत असलेलं शूटिंग रेंज, त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह, असे विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला। त्या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना मिळावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ती खुली व्हावी। प्रामुख्याने तरण तलाव आणि फुटबॉल टर्फ जे आहे ते दिवाळीपूर्वी लोकांना आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावा असा सूचना मी आयुक्तांना दिली आणि त्या पद्धतीनं आयुक्तांनी कामं विविध अधिकाऱ्यांना वाटून दिली आणि लवकरात लवकर साधारणतः दिवाळीपूर्वी हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पूर्ण होतील अशी ग्वाही मला दिली। सुद्धा पब्लिक झालेले आहेत। निविदा प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना म्हणजे आठवड्याभरामध्येच त्या निविदा प्रक्रिया होतील असं आश्वासन मला आयुक्तांनी आता दिलेलं आहे। आपल्यालाही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे एक स्वप्नातलं शहर बनवण्याचं त्यांचं मानस आणि विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत असतात। भले तो ठाण्यामध्ये कोस्टल रोड असू द्या किंवा ठाणे शहरामध्ये अंतर्गत वाहतूक व्यवस्था असू द्या, रिंग रेल्वे असू द्या, हे अनेक प्रकल्प शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून तयार होत आहेत आणि ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना दिलेला आहे। त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे। त्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली आहे। प्रामुख्याने आजच्या बैठकीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे गायमुख परिसरामध्ये 97 टन आणि नागलाबद्दर परिसरामध्ये 50 टन असं 147 टन कचऱ्याचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे तो जानेवारीपर्यंत कार्यान्वित होईल आणि हा पहिला प्रकल्प आहे की राज्य शासनाच्या निधीतून तो प्रकल्प 150 टन कचरा म्हणजे प्रामुख्याने घोडबंदर रोडचा सर्व कचरा हा एकाच ठिकाणी जमा केला जाईल आणि त्या माध्यमातून त्याचा खत प्रकल्प होईल आणि त्या कचऱ्याचं विकेंद्रीकरण होईल। त्यामुळे शहराच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे। त्याचा सुद्धा चालना आम्ही दिलेली आणि तो सुद्धा जानेवारीपर्यंत पूर्णतः कार्यान्वित करण्याची जबाबदारी आयुक्तांनी घेतली। सर, राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड नोंदणी असणार आणि काय आम्ही लहानपणापासून जेव्हा पहिल्यांदा जर जंगल बघितलं असेल तर ते राणीच्या बागेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी दशेत असताना आम्ही ते प्राणी संग्रहालय बघितले। आधीपासून माझी गेल्या अनेक वर्षापासूनची धारणा होती की ठाणे झपाट्यानं वाढत चाललंय तर ठाण्यामध्ये सुद्धा एखादं चांगलं राणीच्या बागेच्या धर्तीवरचं प्राणी संग्रहालय असावं। कारण आजूबाजूला असलेल्या नवी मुंबई महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, वसई विरार महापालिका, भिवंडी महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका ह्या महापालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना ठाणं हे अतिशय सेंट्रल पडतं आणि अशा स्थितीमध्ये जर एक चांगलं अद्ययावत असं प्राणी संग्रहालय जसं हाँगकाँगला आहे, सिंगापूरला आहे, त्या धर्तीवर जर निर्माण झालं तर पर्यटनाला चालना देणाऱ्याचं एक चांगलं केंद्र हे ठाणे बनेल आणि त्या माध्यमातून मी त्याला मंजुरी आणली। 10 कोटी रुपयाचा प्राथमिक स्तरावर निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्यानं उपलब्ध करून दिला आणि उर्वरित किती निधी जरी लागला तरी तो निधीची पूर्तता राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही करू आणि एक अद्ययावत असं झू प्राणी संग्रहालय पर्यटनाच्या दृष्टीनं आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणारं असं ठाण्यामध्ये आता निर्माण होणार आहे। त्यासाठी कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया आयुक्तांच्या माध्यमातून त्यांनी चालू केलेली आहे आणि लवकरात लवकर त्याचा आम्ही राहण्याची जागा वन खातं नाही, हे आम्ही जो प्रकल्प राबवणार आहोत तो वन खाते आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबवणार आहे ना। त्याचं शेवटी कसं आहे की ठाणे महापालिका आहे, ठाणे महापालिकेला वन खात्याच्या संबंधित काही जरी कामं करायची असेल तर वन खात्याची परवानगी घ्यायची आहे। माझं आणि आयुक्तांचं असं बोलणं झालं की आपण हे प्राणी संग्रहालय जर वन खात्याच्याच लोकांना चालवायला दिलं आणि त्यांच्याच माध्यमातून त्याचं नियोजन जर केलं तर भविष्यामध्ये त्या ठिकाणी काही अनधिकृत बांधकामं होणार नाही किंवा वेगळ्या प्रकारचं काही कमर्शियल
त्या परिसराला स्वरूप प्राप्त होणार नाही. त्यामुळे वन खात्याच्या माध्यमातून जर चालवलं तर ते निसर्ग सौंदर्य चांगलं ठेवतील, पर्यावरण दृष्ट्या त्याला जास्त महत्व देतील आणि प्राण्यांची देखभाल वगैरे करणं हे वन खात्याच्या लोकांचं काम आहे. ते योग्य प्रकारे देखभालही करतील. पर्यावरण सर, सदृश्य तुम्ही एकीकडे नियोजन बद्दल टीडीआरच्या कसं विषयामध्ये त्याच ठिकाणी जो टीडीआरचा मुद्दा होता तुम्ही तो घेतला होता. काल महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात आदेश दिले, जर मुद्रांक शुल्क बुडवलं असेल तर दोषींवर कारवाई. नाही, निश्चितपणे दोषींवर कारवाई केली पाहिजे. खरं तर मी त्या विरोधात आहे. टीडीआर जरी दिला असेल तर मी आयुक्तांना आताच विचारलं, टीडीआर देत असताना कुंपण भिंत त्यांच्याकडून घालून देणं बंधनकारक असतं आणि त्यामुळे कुंपण भिंत जर नसेल तर तुम्ही टीडीआर दिला कसा, असा प्रश्न विचारल्यानंतर आयुक्तांनी 15% जागा जी आहे ती टीडीआरची 15% टीडीआर आम्ही थांबवलेला आहे. त्यांनी नियमानुसार पूर्ण कुंपण भिंत वन खात्याच्या निकषानुसार बांधून दिल्यानंतरच तो त्यांना रिलीज करणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ठीक आहे, माननीय न्यायालयाच्या निर्णयानुसार तो टीडीआर दिला गेला आहे, परंतु तो टीडीआर गेल्यानंतर ठाण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये लोड वाढणार आहे आणि त्या लोडमुळे आपल्याला आपल्या ज्या सुविधा सर्वसामान्य जनतेला द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये वाढ करावी लागणार ही वस्तुस्थिती आहे. 20 कोटी रुपये राज्य शासनानं शूटिंग रेंजसाठी मंजूर केलेले आहेत. वाघबीळला शूटिंग रेंज होत आहे आणि लवकरच एक साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये म्हणजे निविदा प्रक्रिया ऑगस्ट महिन्यामध्ये चालू करतील आयुक्त आणि साधारणतः आम्ही 1.5 ते 2 महिन्यामध्ये कामाला सुरुवात करू आणि 2 वर्षामध्ये ती इमारत पूर्ण राहील. प्रामुख्यानं ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये नव्हे तर आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा अद्ययावत असं शूटिंग रेंज असावं अशी नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. ती मागणी आता ह्या निमित्तानं पूर्ण झाली. सर, ठाणेकर नागरिक अजून देखील मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. गायमुक्त कॅडबरी जंक्शन असा पहिला टप्पा सुरू होणार होता, मात्र अजून गायमुक्त कॅडबरी जंक्शन हा टप्पा साधारण डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्या सुद्धा संदर्भात आम्ही बैठका घेतोय. आम्ही संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा तशा सूचना केलेल्या आहेत. काही अडचणींमुळे ठेकेदारांच्या कामचुकारपणामुळे त्याला दिरंगाई झाली ही वस्तुस्थिती आहे, परंतु नवीन वर्षाची सुरुवात ठाण्याच्या मेट्रोच्या माध्यमातून चालू आहे. सर, खड्ड्यांचा पुन्हा घोडबंदरवरती मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल असेल किंवा एकत्रितकरण केलेले असेल, खड्डे आहेत तर त्या संदर्भात काय? आता बघा, दरवर्षी ते खड्डे होतातच हे नाकारता येणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना खड्डे आणि महाराष्ट्रातल्या अनेक महापालिका याचा संबंध फार जवळनं बघितलेला आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी खड्डे होतील त्या भरण्याच्या सूचना तर आयुक्तांनी केलेल्या आहेत, परंतु त्वरित त्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही मी केल्या. त्यामुळे ते खड्डे लवकरात लवकर भरले जातील असे आयुक्तांनी मला आश्वासन दिले. ठाण्यामध्ये अंतर्गत वाहतूक कोंडी वाढत चालली आहे ठाण्यामध्ये. त्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून शिंदे साहेबांनी आताच गेल्या आठवड्यामध्ये एक भूमिपूजन केलं आणि चांगला 200 कोटी रुपयाचा तो प्रकल्प. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामना भविष्यात सर्वसामान्य जनतेला करावा लागणार नाही. भिवंडीमध्ये दुर्घटना घडलेली आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 8,300 गाड्या आपण घेतोय. त्या 8,300 गाड्यांपैकी 3,000 गाड्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि जवळजवळ 1600 ते 1700 गाड्या आमच्या ताफ्यातही आलेल्या आहेत. उर्वरित गाड्या या दिवाळीपर्यंत ताफ्यात येतील आणि अजूनही 5,000 गाड्यांच्या निविदा प्रक्रिया आमची निश्चित झालेली आहे आणि त्यानुसार पुढल्या 6 महिन्यामध्ये अजून 5,000 गाड्या येतील आणि त्यासाठी त्या गाड्या संपूर्ण आल्यानंतर एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पूर्वीप्रमाणे पसरेल आणि चांगलं उत्पन्नाचा तो स्रोत निर्माण झाल्या असल्या कारणानं आर्थिक उत्पन्नामध्ये सुद्धा आर्थिक स्रोत सुद्धा आमचे अतिशय चांगले होते. नाही, ह्या 8,300 या डिझेलच्या आहेत, परंतु बाकी 20,000 गाड्या ज्या आहेत 2035 पर्यंत सगळ्या इलेक्ट्रिक. सर, शासनाच्या नमो टॅक्सीमुळे कुठेतरी ओला उबरवाल्यांच्या व्यवसायावरती प्रश्नचिन्ह उपस्थित